हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी पुणे। आज आपण बघणार आहोत एमपीएससी एमईएस सिव्हिल 2025 ची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये आपली पात्रता किती असणार आहे, एकूण पदे बघणार आहोत आपण, शैक्षणिक अर्हता हे सगळे आपण, आपले जागा किती आहेत किंवा आपली एग्जाम कधी होणार आहे, एग्जाम डेट, फॉर्म फिलिंग सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्यायचे आहे, व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करायचं आहे। त्याआधी बघा, आपण अकॅडमीमध्ये नागपूर महानगरपालिकेची बॅच स्टार्ट केलेली आहे, त्यासोबत ऑल डाय रिक्रुटमेंट बॅच सुद्धा आपण स्टार्ट केलेली आहे। सगळे बॅचेस आपण ऑनलाइन स्वरूपामध्ये घेणार आहोत। यासाठी बॅचची फीस आहे 2000 रुपीज आणि 1 इयर व्हॅलिडिटी आहे। तुम्ही एका वर्षापर्यंत ही बॅच कधी पण बघू शकता। तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे 8010457760 यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करायचं आहे। त्यासोबतच आता आपण आपली एमएससी जी ऍड आलेली आहे त्याबद्दल बघणार आहोत। बघा, आपली अभियांत्रिकी यामध्ये आपली महाराष्ट्र लोकसेवा आयोग यातर्फे आपली जी एग्जाम होणार आहे त्यामध्ये आपली पहिली आहे राज्यसेवा। राज्यसेवामध्ये 127 अशी जागा आहेत राज्यसेवेसाठी, ठीक आहे। त्यानंतर महसूल वन विभाग सहाय्यक महाराष्ट्र वन सेवा साठी आपल्याला 144 जागा आहेत। आणि आपले सिव्हिल इंजिनिअरिंग त्यामध्ये महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवाची आपले 114 अशी जागा आहेत। आपले सिव्हिलचे पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट मध्ये आपले 114 अशी जागा आहेत। आणि त्यासोबतच आपली एग्जाम फॉर्म फिलिंग बघा, तुमच्या एग्जाम फॉर्मची फिलिंग आहे। एग्जाम फॉर्म तुम्ही 28 मार्च 2025 पासून स्टार्ट करू शकता, तर 17 एप्रिल 2025 पर्यंत आपण एग्जाम फॉर्म फिल करू शकतो। त्यातच काय म्हटलेलं आहे, पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक सांगितले आहे 17 एप्रिल 2025 ही अंतिम दिनांक आहे। 28 मार्च पासून आपले फॉर्म फिलिंग स्टार्ट होणार, तर तुम्हाला यापर्यंत भरणं स्टार्ट केलं पाहिजे। त्यासोबत भारतीय स्टेट बँक चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची चलनाची प्रत देण्याचा दिनांक किती आहे, 19 एप्रिल 2025 पर्यंत भारतीय स्टेट बँक नुसार भरणार आहे, तर ते 19 एप्रिल 2025 पर्यंत आहे। चलना परीक्षा भरण्याचे अंतिम दिनांक यामध्ये 21 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही भरू शकता। पण त्यासोबतच तुम्हाला आपली जी 17 एप्रिल पर्यंत तुम्हाला फॉर्म फिलिंग कंप्लीट केलं पाहिजे, ठीक आहे। त्यासोबत बघा, इथं वयोमर्यादा सांगितलेली आहे। आपला काय म्हटलेलं आहे, राखीव खुला मागासवर्गीय आदुक अनाथ म्हणजे आपले जे ओबीसी कॅटेगरीचे, ओबीसी वगैरे कॅटेगरीचे जे आपले स्टुडंट्स आहेत त्यांसाठी आपल्याला 43 एज पर्यंत तुम्ही फॉर्म फिलिंग करू शकता आणि ओपन वाल्यांसाठी 33 एज पर्यंत ते फॉर्म फिलिंग करू शकतात, ठीक आहे। ओपन वाल्यांसाठी 38 पर्यंत फॉर्म फिलिंग, ओबीसी एसटी एनटी हे सगळे जे बाकीचे कॅटेगरी आहेत त्यासाठी 43 कॅटेगरीज पर्यंत तुम्ही फॉर्म फिलिंग करू शकता। त्यासोबतच बघा, ही आपली तर सांगितलेलं आहे, आपली महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा आपल्या एमईएसच्या मान्यता प्राप्त विद्यापीठातील मधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीशी समतुल्य घोषित केलेली अर्हता ज्यांची पदवी झालेली आहे त्यांच्यासाठी आहे शासन निहित उच्च क्रमांक, ओके। बी बीटेक सिव्हिल अँड वॉटर ट्रीटमेंट काय म्हटलेलं आहे, ज्यांचे बी किंवा बीटेक झालेला आहे सिव्हिल किंवा वॉटर मॅनेजमेंट मध्ये, स्ट्रक्चरल मध्ये, अँड बी बीटेक सिव्हिल अँड एन्व्हायरमेंट, बी बीटेक कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये ज्यांचं झालेलं आहे ते हे फॉर्म फिलिंग करू शकतात। मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक, पदवी शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या परीक्षेत पात्र असतील, जे लास्ट इयर मध्ये आहेत आपले ते सुद्धा हे फॉर्म फिल करू शकतात।
जे फायनल इयर मध्ये आहेत आता ते सुद्धा हे फॉर्म फिल करू शकतात. त्यासोबत आपला एक्झाम पॅटर्न बघा. एक्झाम पॅटर्न आपला कसा असणार आहे. आपला राज्य सेवा परीक्षेच्या एक्झाम पॅटर्न 400 मार्काचे प्रीचे पेपर असणार आहे. मुख्य परीक्षा असणार आहे 1750 मार्काची राज्यसेवाची. त्यासोबत आपलं आणि वन सेवांच्या पण 400 मार्काच्या आणि 400 मार्काची त्यांची मुख्य परीक्षा. आपलं बघा महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा याच्या आपलं 400 मार्काची पूर्व परीक्षा होणार आहे. त्यासोबतच 400 मार्काचं आपलं होणार आहे 400 मार्काची पूर्व परीक्षा आणि 400 मार्काची आपली मेन्स होणार आहे. यामध्ये 3 टप्प्यात आपल्याला बघा आपली एमपीएससी, एमईएस, सिव्हिल, तीन कॅटेगरी मध्ये आपला पेपर आहे. प्रिलियम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. आपले प्रिलिम्स होणार आहे 400 मार्क्स, मेन्स सुद्धा 400 मार्क्स आणि 50 मार्क्सची इंटरव्ह्यू. यामध्ये आपल्याला जीएस आणि सीसॅट असणार आहे 400 मार्काच्या. पेपर 1, पेपर 2 आपलं सिव्हिलचा पेपर 1 आणि पेपर 2 400 मार्काचा असणार आहे. यामध्ये तुम्हाला 12 सब्जेक्ट्स, यामध्ये 11 सब्जेक्ट्स आणि 50 मार्क्सचा इंटरव्ह्यू असा आपला हा एक्झाम पॅटर्न असणार आहे. आपले प्रिलिम्स असणार आहे 400 मार्काची. त्यामध्ये आपल्याला जीएस आणि सीसॅट प्रिलिम्सला असणार आहे. त्यानंतर आपले मेन्स होणार आहे. मेन्स सुद्धा 400 मार्काची आहे. त्यामध्ये आपला पेपर 2 आणि पेपर 1 होणार आहे आपला. त्यामध्ये आपलं पूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही जेवढे सब्जेक्ट्स केलेले आहे कव्हर पूर्ण आपल्याला एमईएस मध्ये असणार आहे. त्यानंतर 50 मार्क्सची तुमची इंटरव्ह्यू सुद्धा होणार आहे. बघा महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा यामध्ये आपला 400 मार्क्सची पूर्व परीक्षा सांगितलेली आहे आणि 400 मार्क्सची आपली मुख्य परीक्षा, 50 मार्क्सचे आपले इंटरव्ह्यू. वन सेवाच्या नंतर ओके. बघा यामध्ये बघा आपला महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा एकूण किती पदे आहेत आपले. पीडब्ल्यूडी ची 1400 पदे आहेत. यामध्ये जागाची वाढ सुद्धा होणार आहे. तुम्हाला लवकरात लवकर कळणार, तुमची प्रिलिम्स होतपर्यंत तुम्हाला कळणार की यामध्ये जागेची वाढ पण होणार आहे. कारण की यामध्ये बस पीडब्ल्यूडीच्या एकच डिपार्टमेंटची आपल्याला ही जागा आलेली आहे. त्यासोबतच बघा आपली पद आहे सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य, AEE ची आपली पोस्ट आहे ही. यामध्ये आपल्याला एकूण पदे सांगितलेले 28 अशी आपली एकूण पदे आहेत. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी श्रेणी सहाय्यक याची आपली 86 अशी पदे आहेत. ही आपली AE ची पोस्ट आहे. यामध्ये आपल्याला 86 पदे आहेत. त्यानंतर यामध्ये डिवाइडेशन सांगितलेलं आहे तुम्हाला. बघा आपली किती स्थापत्य अभियांत्रिकी श्रेणीची 86 अशी पदे आहेत. ही आपली
जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे त्यामधला आपण सगळे पॉइंट्स बघितलेले आहे, एकूण पदे किती आहेत, आपले एक्झाम पॅटर्न कसं असणार आहे, आपली पात्रता, त्यानंतर आपण यामध्ये सगळे पॉइंट्स कव्हर केलेले आहेत। त्यासोबतच आता आपण जी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्यासाठी आपला लवकरात लवकर अभ्यास स्टार्ट तुम्हाला करायचा आहे, कारण आपले पूर्ण सब्जेक्ट्स आपल्याला कव्हर करायचे आहेत। ठीक आहे, त्यासोबत बघा आता आम्ही अकॅडमी मध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे, ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट बॅच आपण स्टार्ट केलेली आहे। त्यासोबत नागपूर महानगरपालिकेची सुद्धा आपण बॅच स्टार्ट केलेली आहे आणि बॅचचे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर। जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांना टेस्ट सीरीज आणि ई-बुक्स नोट आपण मोफत स्वरूपामध्ये देणार आहोत। व्हिडिओ डाउनलोड सुविधा, लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत आणि बॅचची फीस फक्त 2000 रुपीज आहे आणि 1 इयर व्हॅलिडिटी आहे। एका वर्षापर्यंत तुम्ही ही बॅच कधी पण बघू शकता। तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे 8010457760, यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करायचं आहे। बघा, तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचे आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचे आहे। थँक्यू।